नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल कांबळे आणि आज आपण बघणार आहोत इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाबद्दल. आपणाला तर माहीतच आहे, काल सकाळी इराणवरती हल्ला झाला आणि त्या ठिकाणी त्यांचे नॅशनल सिक्युरिटी चीफ IRGCचे अली लारिजानी यांचा मृत्यू झाला. हे व्यक्तिमत्व खूप मोठं व्यक्तिमत्व आहे इराणमध्ये आणि लिबरल असं मानलं जातं. जे इंटरनॅशनल घडामोडी होतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाग घेण्याचं काम हे करत होते आणि हे एक मोठे तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी PhD केलेली आहे. इमॅन्युअल कांट आपल्याला माहिती आहे तत्त्वज्ञ. त्याच्यावरती त्यांनी PhD केलेली आहे. नीतिमत्ता आणि ह्या सगळ्या गोष्टी ते काय करायचे, गार्डमध्ये घेऊन यायचे. ते इव्हन राष्ट्रपतीची निवडणूक सुद्धा लढलेले आहेत. ते काय होते ह्याच्यामध्ये गार्डियन काउन्सिल होती. त्यांनी काय केलं होतं, राष्ट्रपतीची निवडणूक लढताना त्यांना काय केलं होतं, फेल केलं होतं, असं झालं होतं. त्याच्यानंतर काय झालं, ते काय होते तर संसदेचे स्पीकर सुद्धा होते आणि काय त्यांनी वेगवेगळी अशी पदं भूषवलेली आहेत आणि एक चांगला लीडर म्हणून नावाजलेलं व्यक्तिमत्व हे होतं. परंतु यांनी इराण हा घाबरून गेलेला नाही. इराण हा काय तेवढ्याच ताकदीने उभा राहिलेला आहे. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, की आमचा कोणता लीडर गेला तर आम्हाला काही फरक पडत नाही. कारण प्रत्येक देश हा इराणसाठी लढत आहे आणि इराण सर्वोच्च आहे. जरी कुणाचा मृत्यू झाला तरी सुद्धा ती एक शहादत होईल, तो शहीद होईल. परंतु देश हा पुढेच जाईल, देश लढत राहील, देश हा चालूच राहील, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसं म्हणायला गेलं तर जे मुस्तफा खामेनी आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा अली लारिजानी होते असं म्हटलं जातं. परंतु एक लिबरल नेतृत्व होतं, शांत व्यक्तिमत्व होतं आणि डिस्कशन करायसाठी एक मोठी पॉवर ही इराणकडून कमी झालेली आहे. परंतु हे असं झालेलं असताना सुद्धा इराण काय करत आहे आता मोठमोठे, जसं की आता आपण पाहिलं काल रात्री इराणने इस्रायलच्या तेल अवीववरती मोठे हल्ले केले. त्या ठिकाणी खूप मोठी मिसाईल टाकली. जसं की खुर्रम शरीफ हे त्यांचं मोठं मिसाईल आहे. त्या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यांचे मिसाईल टेक्नॉलॉजी त्यांनी काय केलेली आहे, चीनकडून आणि रशियाकडून घेतलेली आहे आणि रशिया आणि चीन त्यांना काय करत आहे, टेक्नॉलॉजीमध्ये मदत करत आहे. त्यामुळं त्यांचे मिसाईल्स हे काय करत आहेत, तर आजूबाजूच्या म्हणजे त्यांची रेंज पण कशी 2 ते 2,500 किलोमीटर आहे, ह्याच्यापेक्षा जास्त नाहीये. कारण अली खामेनी यांनी सांगितलं होतं, ज्यावेळी त्यांचे टेक्निशियन त्यांच्याजवळ बसले होते, त्यांची मीटिंग चालली होती, त्यावेळी सांगितलं होतं, की इस्लाम आपणाला अणुबॉम्ब टाकायला मान्यता देत नाही. म्हणजे बघा त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं. म्हणजे मोठा नरसंहार हा झाला नाही पाहिजे असं त्यांचं मत होतं. परंतु काय होतं, इस्रायलसारख्या देशाने काय केलं, अणुबॉम्ब तयार केलेला आहे. अमेरिकासारखी मोठी महासत्ता आहे, त्यांनी सुद्धा अणुबॉम्ब केलेला आहे. म्हणजेच हे सर्वजण काय म्हणत होते, की खामेनी हे काय आहेत, आतंकवादी आहेत. आता यांना आतंकवादी कसं म्हणायचं? ज्यांच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत त्यांना आपण आतंकवादी म्हणत नाही, परंतु यांना आपण म्हणत आहोत. आता जर पाहिलं गेलं तर काय होत आहे, ह्याचा परिणाम हा पूर्ण जगावरती पडत आहे. कारण तेलाच्या किमती या महागल्या आहेत. नॉर्मल आपण पाहिलं गेलं तर युद्धाच्या अगोदर हा $65 असा बॅरल मिळत होता. परंतु आता 100 क्रॉस झालेला आहे. म्हणजेच याचा इफेक्ट खूप मोठा पडत आहे आणि यामुळं काय होत आहे, भाववाढ होत आहे, इन्फ्लेशन होत आहे. सामान्य माणसाला त्याची झळ पोहोचत आहे. सामान्य माणूस हा काय होत आहे, रगडला जात आहे या ठिकाणी. इव्हन त्या देशांना तर त्रास होतोय, परंतु ह्याचा त्रास पूर्ण जगाला होतोय. आपण आज बघितलं तर आपल्याला काय होते, सिलेंडर मिळत नाहीये. 25-25 दिवस आपल्याला काय वेटिंग करावं लागतंय. खूप मोठ्या लाईन लागलेल्या आहेत. त्याचा मोठा इफेक्ट हा प्रत्येक देशावरती म्हणजे भारतावरती पण खूप मोठा इफेक्ट झालेला आहे. कारण काय करतो, 40% आपल्यामध्ये LPG तयार होतो, परंतु बाहेर आपल्याला 60 ते 62% मागणी आहे आणि तीही कुठून येते आपली मागणी, तर गल्फ कंट्रीजमधून येते. त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर हॉर्मुझ खाडी ही बंद झालेली आहे. हॉर्मुझ खाडी बंद झाल्यामुळं प्रॉब्लेम हा मोठा होत आहे. परंतु सामान्य नागरिकांनी घाबरून जायचं कारण नाही. कारण का? इराण हा आपला मित्र राष्ट्र आहे. इराणचे आणि आपले संबंध हे पुरातन काळापासून आहेत. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर आपण त्याचे वर्ड सुद्धा वापरत आहे. आपला हा व्यापार खूप म्हणजे सुलभ रीतीने चालत होता पहिला आणि आता सुद्धा आपले संबंध हे चांगलेच आहेत. इराणनी हे सुद्धा बोललेलं आहे, की आम्ही भारत देशाच्या सामान्य जनतेकडे बघून सर्व गोष्टी ज्या आहेत, LPGचं जे जहाजं आहेत ते सोडू. परंतु तसं पाहायला गेलं तर इराणनी मोठ्या रेंजची मिसाईल बनवली नाही. ते टेक्निशियन सांगत होते. टेक्नॉलॉजी जी ज्या ठिकाणी बनवली जाते मिसाईलची, त्या ठिकाणी टेक्निशियन सांगत होते,
की आपण काय करूया की लॉंग रेंजची मिसाईल बनवूया, परंतु त्यांनी ती बनवली नाही. कारण काय बोलले की आपणाला लॉंग रेंजची मिसाईल बनवायची काही गरज नाही, असं अली खामेनींनी सांगितलेलं होतं. आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर आपण बघतोय की ह्याचा त्रास हा म्हणजे पूर्ण जगाला भोगावा लागला. यूएसचे काउंटर टेररिझमचे डायरेक्टर जो केंट यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे आणि ही खूप मोठी व्यक्ती आहे अमेरिकेमध्ये. आणि असा राजीनामा देणं म्हणजे अमेरिकेसाठी सुद्धा एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, तसं बघायला गेलं तर. कारण त्यांनी 11 कॅम्पेनमध्ये भाग घेतलेला होता. त्यांनी सिरियामध्ये काम केलेलं आहे. सिरियामध्ये काम करत असताना त्यांच्या पत्नीवरती हल्ला झाला आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला होता. म्हणजे यांना हा प्रदीर्घ अनुभव होता आणि त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांचं म्हणणं असं आहे, की इराणबरोबर युद्ध करायची काही गरज नव्हती. आपण या युद्धामध्ये ओढलं गेलो आहोत ते इस्रायलसाठी आणि आपण इस्रायलसाठीच युद्ध करत आहोत, असं त्यांना वाटतं. असं त्यांचं मत आहे, असं आपण बघितलेलं आहे. तसं बघायला गेलं तर अमेरिकासोबत आता नॅटोने सुद्धा काय केलेलं आहे, माघार घेतलेली आहे. साऊथ कोरिया आहे, ते पण बाजूला झालेलं आहे. ऑस्ट्रेलिया सुद्धा साथ देत नाहीये. इव्हन ब्रिटिशने सुद्धा साथ दिलेली नाहीये. स्पेन सुद्धा असं बोलत आहे, म्हणजे माघार घेत आहे. मग असं झालेलं आहे, की अमेरिकेबद्दल बरोबर आता साथ द्यायला फ्रेंड्स म्हणून कोणी उरलेलं नाहीये, असं आपण बघतो. कारण काय आहे का युद्धाचा हा फायदा कोणालाच नसतो. शेवटी काय आहे, युद्धाने काय होतं, नरसंहार तर होतोच, परंतु आर्थिक नुकसानही खूप मोठं होत असतं. कारण मिसाईलसाठी लागणारा खर्च हा प्रचंड असतो आणि तो आटोक्यात आणणं कित्येक वर्ष जातात, असं आहे. म्हणजेच आपण अर्थशास्त्राचा अभ्यास केला, तर अर्थशास्त्र असं सांगतं, की ज्यावेळी युद्ध होतं ना, त्यावेळी काय होतं, आर्थिक घडामोडी खूप मोठ्या घडतात. त्यावेळी आर्थिक नुकसान हे प्रचंड प्रमाणात असतं आणि ते युद्ध झाल्यानंतर प्रत्येक देशाला रिकव्हर करायला कित्येक वर्ष जातात आणि हे वर्ष जातात. त्याच्यामुळे काय होतं, की युद्धाचं नुकसान हे फक्त त्या देशालाच नाही, तर पूर्ण जगाला भोगावं लागतं. तर आता जी आपण माहिती बघितलेली आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.